महाराष्ट्रामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने सत्तेत पुन्हा आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ करू असा शब्द दिला होता। शेतकऱ्यांनी या महायुती सरकारला पुन्हा एकदा सत्ता देऊन भरभरून अशी मतं त्या ठिकाणी दिली, बहुमतानं सत्तेत बसवलं। परंतु हेच राज्यकर्ते आता पलटी मारतायत आणि असं बोलतायत की आम्ही शेतकऱ्यांचा कर्ज माफ करू असा शब्दच दिला नव्हता किंवा असं आम्ही बोललोच नव्हतो। त्यामुळं हे शेतकऱ्यांची एक प्रकारची फसवणूक करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि या राज्यकर्त्यांना शरम वाटली पाहिजे। नांदेड जिल्ह्यामध्ये बिडवई गावामध्ये जी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली, आपल्या मुलाला वह्या पुस्तकं घेऊन देता येत नाहीत, मोबाईल घेऊन देता येत नाही म्हणून एका शेतकऱ्याने त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या मुलानं त्या ठिकाणी आत्महत्या केली, गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्याच मुलाचं प्रेत त्या दोरातनं झाडावरनं उतरून त्या शेतकऱ्यानं पुन्हा त्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली। अत्यंत गंभीर घटना त्या ठिकाणी घडली, याची थोडी देखील संवेदना या राज्यकर्त्यांना नाही आणि आज हे शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचं काम या ठिकाणी करतायत। आज सरकारच्या धोरणामुळे शेतकरी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होतोय। शेतीमालाचा भाव ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही, शेतीमालाला हमी भावाचा कायदा नाही, सरकारचं आयात निर्यात धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर येते। एका बाजूला शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय आणि दिवसेंदिवस शेतकरी कर्जबाजारी होतोय। म्हणून या अशा गंभीर घटना या ठिकाणी घडायला लागलेल्या आहे आणि राज्यकर्त्यांना याचं थोडं देखील गांभीर्य नाही। यांना लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे की आपण निवडणुकीत शेतकऱ्यांशी गोडगोड बोलतो, शेतकऱ्यांची मतं घेतो आणि सत्तेत आल्यानंतर पुन्हा पलटी मारतो। परंतु एक लक्षात ठेवा, शेतकऱ्यांनी जर मनावर घेतलं तर येणाऱ्या काळात या राज्यकर्त्यांना पळता भुई थोडी केल्याशिवाय शेतकरी राहणार नाही, असा इशारा मी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं देतो आणि नांदेडमधील घडलेल्या घटनेचा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं मी या राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो।